सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सर्वांना मदत हात देणारे एक युवा नेतृत्व, त्यांची ओळख मी यापूर्वी सागर सर म्हणून पाहत होतो। त्याचे आपले सागरदादा, त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। तर प्रथम आपण त्यांना विश करूया। काय सांगेल विश? नमस्कार। आज त्यांच्या गावी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी औक्षण झालेलं आहे, परंतु मी सर्वात मोठा मान कुठं समजतो तर ज्या गावात त्यांचा जन्म झाला किंवा ज्या गावात त्यांच्या आईवडिलांचं अस्तित्व आहे अशा ठिकाणी त्यांच्या आजीनं, आजोबानं, चुलतीनं, आई समान असलेल्या चुलतीनं, तर त्याचप्रमाणे वहिनीनं औक्षण करणं हे सगळ्यात मोठं मी समजतो। आणि म्हणून आज इथं त्यांचं हे औक्षण होते, याबद्दल या भोसलेवाडी त्यांच्या कुटुंबाचं आणि ग्रामस्थांचं सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन। भोसले सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण जिल्हा परिषद शाळा भोसलेनगर इथे सर्वजण उपस्थित आहोत। आज या चिमुकल्यांसोबत दादांचा वाढदिवस, दादांनी आज ठरवलं होतं की ज्या ज्या ठिकाणी लहान म्हणजे शाळा असतील त्या ठिकाणी भेट देऊन तेथील मुलांना शैक्षणिक थोडीशी मदत जेवढी त्यांना शक्य ती करता येईल तसे ते वर्षभर मदत करत राहतात। सातारमधील शाळा असतील, ऐसाच मतिमंद बालगृह असेल, तसेच भोसलेवाडी आणि भोसलेनगर अशा दोन शाळांना त्यांची वरचेवर मदत असतेच। पण खास वाढदिवसानिमित्तही त्यांनी ठरवलं की बाबा आपला वाढदिवस मंदिरात वगैरे न करता आपण तो वाढदिवस शाळेत करूया। आता आम्ही मंदिरला आपल्या नाथचरणी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, पण तिथं वाढदिवस न करता ते म्हणले आपल्या गावातल्या चिमुकल्यांसोबत वाढदिवस करावा। म्हणजे नेहमीच म्हणणं असतं की आपण जो काय करतोय, जे सामाजिक कार्य करतोय ते आपल्या जे पुढचं भविष्य येणार आहे त्यांना सुद्धा
यातून नवीन प्रेरणा मिळते की बाबा आपल्या गावचे सुपुत्र कुठपर्यंत जाऊ शकतात किंवा कुठपर्यंत गेलेत. तर सागरदादाबद्दल तर ह्या गावातल्या सर्वांना माहिती आहे. जसं मी मगाशी तर सांगितल्याप्रमाणे ह्या गावातल्यांचा सुद्धा सागरदादा एक आधारस्तंभ आहे. म्हणजे कुणाच्या कसल्याही अडचणी असतील, दवाखान्याच्या अडचणी असतील, शाळेच्या ॲडमिशनच्या अडचणी असतील, शेतीच्या काय अडचणी असतील किंवा त्यांचे सातारमध्ये काय काम असेल तर ते सुद्धा सोडवण्यासाठी त्यांचं प्रथम दरवाजा किंवा प्रथम हे सागरदादाच असतात. आणि सागरदादांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी गावच्या विकासात सर्वांची साथ लाभते. तर ह्या गावाला म्हणजे छोट्याशा गावाला जसं कोरोना सेंटर मिळत नव्हते, त्या अतिशय अडचणीच्या काळात सागरदादांनी वैयक्तिक खर्चातून ह्या शाळेमध्ये बेड उपलब्ध केले होते, तसेच ऑक्सिजन मशीन उपलब्ध केल्या होत्या. सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांना इथं त्यांच्या माध्यमातून इथं बोलवलं होतं. अशा प्रकारचे त्यांनी इथं काम केलं. तसेच भोसलेवाडीत वृक्षारोपण असेल, बाकीची काय गोष्टी असतील त्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. केक सगळा मी एकटा खाऊन टाकणार आहे. तुम्हाला काय सर हा केक 4-5 मुलं आहेत ना? मुलं आहेत.
आपल्या सगळ्यांचे जवळचे मित्र सातारा शहरामध्ये अतिशय आपल्या वेगवेगळ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण शाहूनगरच नाही संपूर्ण साताऱ्यामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेले सागरदादा भोसले यांचा वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला नेहमीच आहेत. आम्ही सगळे मित्र म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला लावून सगळेजण आहोत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला त्यांचा पाठिंबा नेहमीच राहिलेला आहे. आज या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य चिंतितो. अनेक असेच उपक्रम त्यांच्या माध्यमातून या समाज उपयोगी अनेक कार्यक्रम ते राबवत असतात आणि यानंतर येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या हाताला आपण सर्वांनी त्यांच्या हाकेला आपण सर्वांनी साथ द्यावी आणि आपण सगळेजण मिळून त्यांच्या कामामध्ये हातभार लावूया. कांबळे सर आहेत, आपले गणेश भोसले सर आहेत, आमचे सगळे जुने मित्र आणि शाहूनगर आणि या परिसरातील सगळेच आपल्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. इथून पुढच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या उज्ज्वल सर्व प्रकारच्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच या निमित्तानं सदिच्छा. धन्यवाद.